आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. रूप बदलायच्या विद्येमुळे मीच गंगाच्या रूपात होते ना, आता मी माझ्या रूपात असताना गंगा सुद्धा या घरात असू शकते का? बोला. अगं ती कशी असणार? ती गंगा या घरातच आहे, पण ती गंगा नाहीये, गंगाच्या रूपात असणारी नंदिनी आहे. नंदिनीला मिळालेलं स्त्री रूप हे गंगाचंच आहे. अगं तू माझा एवढा गोंधळ वाढवलास की मला चक्कर येईल. यापुढे काहीही बोलू नकोस. तुमचा सगळा गोंधळ मी आता सोडवते. गंगाच्या रूपात असलेली नंदिनी मी दाखवून देते. या. आधी गंगा कुठे आहे ते शोधा. गंगा, गंगा. गंगाला कशाला शोधताय? बापरे. हा दादा कशाला गंगाच्या नावाने ओरडतोय? का ग, तुझं पण डोकं फिरून घ्यायचं विचार आहे का? मग जा तुझं काम कर. अगं घरात काय घडतंय हे माहीतच आलं नको का? नक्कीच माहित करून घे. चल ये ना, चल ना, चल. गंगा, 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 गंगा. गंगा. गंगा, गंगा. गंगा. भैरवी, अगं सगळीकडे शोधलं, कुठे आहे गंगा? माशाचं रूप सोडून मी माझ्या रूपात आली हे कळल्यावर ती इथून पळाली वाटतं. दादा, काय झालं दादा? गंगाला कशाला शोधतोय? काही नाही तुम्ही जा. आणि या कधी आल्या? तुम्ही दोघी जा. काही प्रॉब्लेम झालाय का दादा? जा म्हणून सांगितलं ना. बघतेस ना, मी विचारलं तेव्हा मला पण असंच हाकललं. आता निघा. जाऊया. हे बघ भैरवी, घरातले सगळे गंगाला शोधण्याआधी तू गंगाचं रूप धारण कर. नाही करणार. नंदिनी येईपर्यंत मी ही जागा सोडून जाणार नाही. तू सांगतेस त्याप्रमाणे नंदिनी या घरात राहिली असती तर आतापर्यंत मी जिवंत राहिलो नसतो. नंदिनी इथे नाहीये. पुन्हा पुन्हा तेच बोलू नकोस. तुम्हाला कसं समजावू मला कळत नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. हा, कळलं मला. तुला कालचक्र हवंय म्हणून ही सगळी नाटकं करतेस ना. मला सगळं समजतंय. मी कालचक्रासाठीच तुमच्या घरी आले होते ना, पण आता नंदिनीला पळवण्यासाठी इथेच थांबणार आहे. बस झालं भैरव. उगाच नंदिनी नंदिनी असं बोलून मला घाबरवू नकोस. तुला फक्त कालचक्रच हवंय ना. मेहरबानी करून तू गंगाच्या रूपात परत ये. कालचक्र लगेच दे तू बोलतोय. ही पण कल्पना चांगली आहे. आधी कालचक्र हातात घेते, नंतर त्या नंदिनीला बघून घे. अगं कसला विचार करतेस भैरवी? तुला ते कालचक्रच हवंय ना. कालचक्रासाठीच तू ही सगळी नाटकं करतेस ना. हो, मला ते कालचक्र हवंय. त्यासाठीच तर मी ही सगळी नाटकं करते. कालचक्र स्वतः समोरून देतो बोलत असताना मी नंदिनी बद्दल हट्ट करून कालचक्र गमवायला तयार नाहीये. म्हणूनच आता खरंच खोटं बोलले. थोड्या वेळासाठी तुम्हाला टेन्शन मध्ये टाकलं होतंस. असं वागले तरच कालचक्र मिळेल ना, म्हणून हे केलं मी. तुम्ही जाऊन आधी कालचक्र घेऊन या. मी लगेच घेऊन येतो. तू आधी गंगाचं रूप धारण कर.
मला रूप बदलायला किती वेळ लागतो? तुम्ही आधी जाऊन घेऊन या. जा जा. ठीक आहे, तू खाली जाऊन थांब, मी लगेच येतो. कालचक्र माझ्या हातात मिळू दे, मग त्याचा वापर करूनच नंदिनीला संपवते. वर्षांपासून तू माझ्या जवळ आहेस. आता भैरवीकडे जाणार आहेस. मी तुला मनापासून देत नाहीये, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. एवढ्या वर्षात तू मला जी मदत केलीस त्यासाठी आभारी आहे माते. माझ्याबद्दल खरं सांगायला आली होतीस आणि आता कालचक्र मिळतंय हे माहीत पडल्यावर लगेच कालचक्र घेऊन इथून पळून जायची योजना आहे. हो, तुझ्यापेक्षा ते कालचक्र मला महत्वाचं आहे. म्हणूनच मी ते कालचक्र लवकरात लवकर राजशेखरला घेऊन यायला सांगितलंय. आता थोड्याच वेळात राजशेखर कालचक्र घेऊन इथे येईल आणि तो आल्यावर तू नंदिनी आहे हे कळेल आणि मला कालचक्रही मिळेल. तोपर्यंत मी तुला सोडणार नाहीये. तुझं पितळ उघड पडणार याची जराही भीती नाहीये. कशाला हसतेस? माझा जन्म पराक्रम गाजवण्यासाठी झालाय. भीती कशी असते हे मला माहीतच नाही. काय बघते? मूर्तीने तुला बाहेर आणून फेकलं, यात स्वतःला नशीबवान समजतेस? हे तुझं नशीब नाहीये, माझीच युक्ती होती. कुणीतरी तुला बाहेर काढल्यावर सर्वात आधी तू राजशेखरनी लपवून ठेवलेलं कालचक्र बाहेर आणायला सांगशील, म्हणून मी मूर्तीच्या भावनांशी खेळून तुला बाहेर काढायला लावलं. ही योजना माझी होती, तुझी नाही. विजय तुझा झालेलाच नाहीये, माझा झालाय. गंगा, लव्ह फिशला तू पाण्याच्या टाकीत सोडणार होतीस, मग इथे कशाला घेऊन आलीस? माशाची चांगली वेळ बघूनच त्याला पाण्यात सोडायचं असतं, त्यामुळे नंतर सोडू. ओके? तू जेव्हा सोडशील ना तेव्हा मला बोल. ठीक आहे. मूर्तीने प्रेमाचं प्रतीक म्हणून हे लवफिश घरात आणले, पण मी याचा वापर कालचक्र परत मिळवण्यासाठी करणार आहे. मी विचार केल्याप्रमाणेच कालचक्र येणार आहे भैरवी. राजशेखर कालचक्र घेऊन येईल तेव्हा तू इथे राहिलीस तर प्रॉब्लेम होईल. तुला आधी परत माशाच्या रूपात बदलते.
दादा काय झालं दादा? काय झालं दादा? काय झालं? काय झालं दादा? अरुण, गंगा, कोणीतरी या रे लवकर. अरे दादाच्या छातीत दुखतंय वाटतं. लवकर डॉक्टरांना बोलवायला हवं. काय झालंय? भाऊजींना हार्ट अटॅक आलाय. मी डॉक्टरांना फोन करून येतो. कालचक्र हातात येणार नेमकं तेव्हाच या राजशेखरला हार्ट अटॅक आला. ए नंदिनी, तू ठरवल्याप्रमाणे होत होतं म्हणून खूप हुशार परत होतीस ना. आता ते कालचक्र तुला कसं मिळणार आहे? नाहीच मिळणार आहे, कारण ते कालचक्र मलाच मिळणार आहे. तू नाही मिळवू शकणार. तुम्ही जसा विचार करताय तसा हार्ट अटॅक नाहीये. बीपी मुळे थोडीशी चक्कर आलीये बस. खाली पडलेलं ते कालचक्र दुसरं कोणी घेण्याआधी आपल्याला जाऊन ते घेतलं पाहिजे. बरं झालं भैरवीने हट्ट सोडला आणि पुन्हा गंगाच्या रूपात आली. चक्कर आली हे एका अर्थाने परत झालं. या राजशेखरला चक्कर आल्यामुळे कालचक्र माझ्या हाती येता राहिलं. हे घे अरुण, ही मेडिसिन आणून दे. लवकर बरे होतील. यांचं प्रेशर वाढले, बाकी काही नाही. काय अरुण, घरात काय प्रॉब्लेम सुरू आहे का? जर काही असेल तर तसं सांग मला. असं काही नाहीये डॉक्टर. मी दिलेले मेडिसिन पेक्षा तुम्ही जेवढं घरातलं वातावरण खुश ठेवाल ना, तेवढी त्यांची तब्येत लवकर बरी होईल. ओके डॉक्टर. सर, तुम्हाला काही झालं नाहीये. तुम्ही बरे आहात, काळजी करू नका तुम्ही. दे इकडे. हे घ्या. या डॉक्टर. अरुण, त्या करणी करणारीला दादाने घरात आणलं होतं ना, त्यानंतरच हे सगळं असं घडलंय. त्या करणी करणारीनेच दादाची अशी हालत केलीये. तुम्ही कोणाबद्दल बोलता आत्या? अरे तीच ती भैरवी रे. त्या करणी करणारीने काय सांगितलं विचार? बाबा, आत्या काय बोलते? देवीला काही कळणार नाही रे बाबा. अरे भैरवीला आपल्या कुटुंबाची खूपच काळजी वाटते रे बाबा. ती आपल्या मदतीसाठीच इथे आली होती. तुमच्या मदतीसाठी मी इथेच राहते असं म्हणत होती. उगाच कशाला तुम्हाला त्रास असं बोलून मी तिला जायला सांगितलं. नाही अरुण, दादा काहीतरी लपवतोय असं वाटतंय. बाबांना त्या भैरवी ताईवर खूप विश्वास आहे ना, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच बाबा वागत असतात. तुम्ही बाबांच्या विषयात डोकं नका घालू. बाबांना आराम करू दे. तुम्ही निघा, सगळ्यांनी जा. चला निघा. अरे सगळे एकत्र कुठे निघालात? चल रे, इथे काय पिक्चर चालू आहे का? चल बाहेर चल. बाबा, तुम्ही आराम करा, मी नंतर येतो तुमच्याकडे. ठीक आहे अरुण. खाली पडलेलं ते कालचक्र कोणाला सापडलं असेल का? सगळ्यात आधी ते कालचक्र कुठे आहे ते शोधलं पाहिजे. आजोबा. काय ग? आजोबा,
तुमच्यासाठी काहीतरी आणलंय मी. काय आणलंयस देवसेना? आजोबांसाठी असं काय आणलंयस तू? हे आणलंय आजोबा. दे 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 दे, इकडे दे, इकडे दे. हे माळ्यावर एका कोपऱ्यात पडलं होतं आजोबा. हे मागे मी तुमच्या देवघरातही पाहिलं होतं ना. तुमची वस्तू कुठेही सापडली तरी तुमच्याकडेच आणून द्यायची असं म्हटलं होतात ना, म्हणून तुम्हाला आणून दिली आजोबा. तू खूपच चांगलं काम केलंस देवसेना. हा आपला खजिना आहे. बरं झालं हे तू मलाच आणून दिलंस ते. ठीक आहे आजोबा, मी आता जाते. तुम्ही आराम करा. हा हो 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 बाळा. मी जरी तुला सोडलं तरी तू मला सोडणार नाहीस असं वाटतंय. माझ्यावर किती संकट आली तरीही तू माझ्या सोबतच राहणार आहेस. मी स्वतः तुला द्यायला निघालो होतो, पण आता तू पुन्हा माझ्याकडे आहेस. तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीमुळेच. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे आता मला कळतंय. यापुढे कुठल्याही परिस्थितीत कोणासाठीही मी तुला दूर करणार नाही. काय रे? मला वाटलं संध्या बरोबर बाहेर डेटला गेला असशील, पण तू तर इथे एकटा उभा आहेस. काय रे, उदास दिसतोय? काही प्रॉब्लेम आहे का? आता तुम्हाला कसं सांगू बाबा? अरे काय ते नीट समजावून सांग मला. माझ्या प्रेमाची निशाणी म्हणून मी 2 गोल्डफिश आणले होते बाबा. प्रेमाची निशाणी म्हणून 2 गोल्डफिश आणले? अगदी परफेक्ट. आणि त्या दोघांपैकी एकाचं नाव मी मूर्ती ठेवलं होतं बाबा. तुझं नाव? आणि दुसऱ्या फिशचं नाव संध्या ठेवलं होतं. माझ्या सुनेचं नाव बरोबर ठेवलं एकदम. हो बाबा. मग काय झालं? मग त्या दोन्ही माशांना मी हॉलमध्ये असलेल्या फिश टँक मध्ये सोडलं. भाऊजींनी वास्तू फिश ठेवलाय त्या टँक मध्ये का? हो बाबा. मग काय झालं? त्या दोन्ही गोल्डफिशला वास्तू फिशने खाऊन टाकलं बाबा. मी संध्याला खूप उत्साहाने ते फिश दाखवायला घेऊन गेलो तेव्हा त्यात फिश नव्हते बाबा. म्हणून संध्या माझ्यावर रागवून तिथून निघून गेली. माझी इमेज स्पॉइल झाली ओ बाबा. तू मूर्ख आहेस असं म्हणून ती निघून गेली. अच्छा, म्हणजे तिला सुद्धा कळलं का? बाबा, मुलीला इम्प्रेस करण्यावेळीच तू असं नाव खराब करून घेतोस रे. माझं नाव खराब झालं ते सोडावं बाबा, पण त्यापेक्षाही खूपच भयानक प्रकार घडला. काय घडलं रे? संध्या समोर माझी अब्रू गेली म्हणून त्या वास्तुफिशला मी घराच्या बाहेर फेकलं. अरे नालायका, भाऊजींना कळलं तर ते तुला बाहेर फेकून देतील. बाबा, आता काय होणार आहे? तो मासा तर बाहेर मेला असेल कधीच. नाही, त्या माशाने स्त्रीचं रूप धारण केलं बाबा. गाढवा, तुला काय मी वेडा वाटलो की काय? ते काही मला माहित नाही, पण त्या माशाने स्त्रीचं रूप घेतलं हे खरं आहे. तुला वेड लागलंय म्हणून आता तू मलाही वेडा बनवतोयस. मलाही वेडा बनवतोयस. मला वेडा बनवतोयस. वेडा बनवतोय मला. मारू नका तुला मी. सोडाव. काय करताय? खोटं बोलतोस नालाय का? अहो मी खरं बोलतोय, तुमची शपथ. काय रे पोरा, चांगला होतास रे. तुला आता काय झालं नेमकं? अरे संध्या एवढी मोठी करोडपती मुलगी आहे, 4 जहाजांची मालकीण आहे. तिला तू आवडशील असं वागून लवकर लग्न करशील असं मला वाटलं होतं. अहो महेश लक्षाच्या सिनेमाची स्टोरी सांगतोयस काय रे तू? अरे पोरा, जरा ऐक माझं. मेहरबानी करून या स्टोऱ्या संध्याला जाऊन सांगू नकोस रे, नाहीतर तुला वेडा समजून निघून जाईल ती. अहो बाबा, तुला त्या संध्या बरोबर लग्न करावंच लागेल. तेव्हाच तिच्या वडिलांकडे असलेली 4 जहाजं आणि 4000 एकर रबर इस्टेट आपल्याला मिळेल का? अरे अशा वेळी सावध राहायचं सोडून, तिच्या मागे मागे फिरून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं सोडून काहीतरी वेड्यासारखं वागून तूच अडकू नकोस, कळलं? मी तिच्या प्रेमाभिमत नाही पडले हो. अहो बाबा, मला पण तिची संपत्तीच महत्वाची आहे. त्यासाठीच तर मी तिच्या एवढ्या मागे मागे फिरतोय.
हे तू खरं सांगतोस ना? खरं सांगते हो बाबा. ती 4 जहाज आणि त्या 4000 एकर रबर इस्टेट साठीच संध्या बरोबर मी प्रेमाचं नाटक करतोय. तुला कोणीच ओळखू शकणार नाही रे. खूप मोठा अभिनेता झालायस तू तर. अहो तुमचाच मुलगा आहे की. शाबास माझ्या लेका. लग्नानंतर आपल्या घरातल्या कामवालीचा पगार पण वाचेल बाबा. असं का बोलतोयस रे? कारण ती कामवाली आपली संध्याच असणार बाबा. ती 4 जहाज आणि त्या 4000 एकर रबर इस्टेट साठीच संध्या बरोबर मी प्रेमाचं नाटक करतोय. संध्या, तुला एक गोष्ट सांगायची. काय सांगणार आहे? चेन्नईमध्ये इंग्लिश पेपर नाही वाचायचा हे सांगणार का? नाही, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या आयुष्याबद्दल तुम्ही काळजी कशाला करताय? तुम्ही माझ्या रिलेटिव्ह आहात का? मी तुझी कोणीही नसले तरी तू सुखात राहावंस असं मला वाटतं. तू मला काहीही बोल, पण तुला हे कळलंच पाहिजे म्हणून ते सांगायला मी आले. माझ्याशी बोलायला आलात. तुमचं म्हणणं न ऐकता मी तुम्हाला इथून परत नाही पाठवणार. बोला, काय बोलायचंय? मूर्तीचं तुझ्यावर खरं प्रेम नाहीये. प्रेमाचं नाटक करतोय तो. तुझ्याशी लग्न केलं की तुझ्या वडिलांची संपत्ती मिळेल म्हणून तो तुझ्या मागे लागलाय. त्याने तुझ्याशी लग्न केलं तर माझं नुकसान नाही होणार, पण का कळत नाही? तुझ्यावर अन्याय झालेला मला सहन नाही होणार. मी तुझ्या भल्याचाच विचार करते. मूर्ती तुझ्या लायकच नाहीये. तू जरा स्वतःची काळजी घे. मोठा मास्टर प्लॅन केलास रे. ओके, तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही स्पष्टपणे बोललात. तुम्ही माझ्या वेलविशर बनला आहात. खूप खूप थँक्स. तुम्ही माझ्याशी इतक्या फ्रँक आहात, तसंच मला पण फ्रँक राहावं लागेल ना. मूर्ती, जरा इकडे ये तर. ठीक आहे, मी येते. तुम्ही इथेच थांबा. तुम्ही माझ्या वेलविशर आहात ना. हा मूर्ती, या तुझ्याबद्दल काय बोलल्या माहितीये का? गंगाने काय सांगितलं असेल ते मी सांगतो. ती छान आहे, हुशार आहे आणि हँडसम देखील आहे. नाही, तू धोकेबाज आहेस असं बोलल्या.